काल एक एंड क्लोज्ड हा शब्द होता, आज काय बोथ एंड ओपन हा शब्द आहे. म्हणजे लास्टला एवढ्याच कंप्लीट आहे. म्हणजे लक्ष द्या, द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ एंड. ओपन ऍट काय आहे, बोथ एंड. यस्टरडे नळी सेम, जस्ट त्या नळीला काय होतं, एक एंडला बंद होतं, हे दोन्ही एंड काय मोकळं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जिथं पाईप ओपन आहे तिथं कंपल्सरी अँटीनोड क्रिएट होतं. काय क्रिएट होतं, अँटीनोड क्रिएट होतं. आता इथं दोन्ही ओपन आहे, दोन्ही ठिकाणी अँटीनोड तयार होतं. अँटीनोड आणि पाईप यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर गॅप आहे, त्याला शब्द वापरला होता आपण एंड करेक्शन. इथं कालच्या डेरिव्हेशन मध्ये एंड करेक्शन एकच होतं. आज जे एंड करेक्शन आहे आपल्याला, ते एंड करेक्शन वर एक ई आहे, खाली एक ई आहे. म्हणजे टोटल जर मला इथली लेंथ लिहायची असेल तर ती किती येईल, मला इथली लेंथ जी आहे ती L+2E. 2E का घेतला, हे खालचं जी आहे हे खाली पण एक पर्टिक्युलर ई आहे, हे ई म्हणजे L+2E मिळालं मला. ओके, मग या ठिकाणी काय करायचंय, परत हे ट्युनिंग फॉर्क घ्या, या ट्युनिंग फॉर्कला रबर पॅड वर हॅमर करा, याला ओपन एंड पाईपच्या तोंडाशी धरा, त्याच्यामध्ये ते वेव्स, साऊंड वेव्स क्रिएट होणार. वेव्स इन द फॉर्मॅट ऑफ, इथं काय ट्रान्सफर दाखवलेला आहे, इथून पलीकडे जाऊन परत मॅक्सिमम पॉइंटला जाऊन परत हे काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेस काल जे बघितलं आज पण तेच बघणार आहे. आजच्या याच्यामध्ये पहिला जो मोड आहे त्याला काय म्हणलं आपण, फंडामेंटल मोड असं म्हटलं. आणि या फंडामेंटल मोड मध्ये बाबांनो किती नोड आणि किती अँटीनोड वापरले आपण, जे अँटीनोड वापरणार आहे दोन, नोड किती वापरले, एक नोड यूज केला. याच्यामध्ये सुद्धा आपण सांगूया एल बी द लेंथ ऑफ पाईप. एल काय आहे, स्मॉल एल लेंथ ऑफ द पाईप आहे. कॅपिटल एल आपल्याला काय सांगता येईल, द कॅपिटल एल इक्वल टू L+2E, that is the length of first mode किंवा air column, length of air column pipe. ओके, length of air column pipe. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधला जो लॅम्बडा आहे तो काय असणार आहे, वेव्हलेंथ, कालच्या सारखंच वेव्हलेंथ ऑफ फंडामेंटल मोड, वेव्हलेंथ ऑफ काय फंडामेंटल मोड. त्याच्यानंतर एन काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी, कोणाची फ्रिक्वेन्सी असणार आहे, फंडामेंटल मोडची. मग इथं जर एल बघितलं तर हे एल किती येतं बाबांनो, हे बघा अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असतं, λ/2. तर लॅम्बडा बरोबर 2L, लॅम्बडा बरोबर काय येतं 2L. then we know what, so V equal to n lambda, then n is equal to V upon lambda. n is equal to काय आपल्याकडे V upon lambda. तर मी काय करतो, इथं लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे 2L, लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, सो n इक्वल टू V upon 2L. मग L ची व्हॅल्यू आहे L+E, L ची व्हॅल्यू काय L+2E, ती व्हॅल्यू टाकूया, n बरोबर V upon 2L+2E. हे जे आपल्याला जे मिळालं ते काय आहे, याला काय काय म्हणतो आपण बघा, याला काय काय म्हणतो, काल पण आपण बोललो, याला आपण काल पण सांगितलं याला काय काय म्हणतो आपण. ओके, सो काल पण आपण याला घेतलं होतं, दिस इज अन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं होतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, किंवा काय म्हटलं होतं, और लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, और काय म्हटलं होतं, और फर्स्ट हार्मोनिक. आज पण त्याला तेच म्हटलंय सगळं आपण. कालच्या आणि आजच्या डेरिव्हेशन मध्ये बघा, क्लोज ऍट वन एंड आणि ओपन ऍट बोथ एंड याच्यामध्ये फरक एवढाच आहे. कालच्या मध्ये तर 4 होतं, आज किती आहे 2 आहे.
हे स्मॉल चेंज आहे बघा, एवढा चेंज दिलाय. त्याच्यानंतर काय दिलंय, इथं जे होतं ते एल प्लस ई होतं, इथं जे काय ते एल प्लस 2ई, म्हणजे ह्याच्यातला जो उष्णा 2 आहे तो ह्याला दिला. ओके, म्हणजे हे बरोबर मेकअप केलंय. नाही तर एवढं कळलंय. हे कुठलं झालं, फर्स्ट मोड मध्ये झालं. हे कुठलं झालं, फर्स्ट मोड मध्ये. आपण जर सेकंड मोड मध्ये गेलो, सेकंड मोडलाच आपण दुसरा शब्द वापरला, फर्स्ट ओव्हरटोन. काल काय वापरलं होतं, सेकंड मोड मध्ये फर्स्ट ओव्हरटोन. ओके, ओव्हरटोन म्हणजे काय, फंडामेंटल पेक्षा जी ग्रेटर फ्रिक्वेन्सी असते, नेक्स्ट हार्मोनिक जे असतं, दॅट इज कॉल्ड एज फर्स्ट ओव्हरटोन. सो इथं बघूयात आपण बाबांनो, इथं अँटीनोड किती आहेत मोजा. अँटीनोड 1 2 3 अँटीनोड आहेत. नोड किती आहेत बघा, नोड 1 2 2 नोड आहेत. याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये एक नोड एक अँटीनोड होतं, 2 नोड 2 अँटीनोड होतं. इथं वेगळं आहे. आता या ठिकाणी आपण लेंथ मोजूया. इकडं बघा, अँटीनोड ते अँटीनोड किती असतं, लॅम्बडा, लॅम्बडा अपॉन 2. परत अँटीनोड ते अँटीनोड किती आहे, लॅम्बडा अपॉन 2. लॅम्बडा अपॉन 2 प्लस लॅम्बडा अपॉन 2, लॅम्बडा अपॉन 2, लॅम्बडा अपॉन 2 मीन्स एल बरोबर 2 लॅम्बडा अपॉन 2 म्हणजे लॅम्बडा. एल बरोबर लॅम्बडा 1, लॅम्बडा 1 इक्वल टू एल, लॅम्बडा 1 इक्वल टू एल. परत मी इथं लिहितो, काय लिहितो, N1 बी द फ्रिक्वेन्सी ऑफ, कुणासाठी, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड. हा, लॅम्बडा 1 बी द वेवलेंथ, कुणासाठी, वेवलेंथ ऑफ सेकंड मोड. परत V बरोबर N1 लॅम्बडा 1, देन N1 बरोबर V अपॉन लॅम्बडा 1. मग मला सांगा, N1 बरोबर V अपॉन लॅम्बडा 1 किती आहे, L आहे. लॅम्बडा 1 किती आहे, L आहे. मी या ठिकाणी काय करतो, 2 न डिवाइड मल्टिप्लाय करतो. याला काय करतो, 2 न डिवाइड मल्टिप्लाय करतो. म्हणजे लिहिताना याला कसं लिहिलं बघा, N1 बरोबर 2 V अपॉन 2L. V अपॉन 2L म्हणजे आपल्याला माहितीये काय, मी याला इथं परत टाकलं, N1 बरोबर 2 V अपॉन 2 L प्लस 2E, L प्लस 2E, L प्लस 2E. म्हणजे काय झालं, हे जे झालं आपल्याला, हे N1 चं झालं. कुणाचं झालं, N1 म्हणजे सेकंड मोड, फर्स्ट ओव्हरटोन. याला लिहिताना कसं लिहिता येईल, N1 बरोबर 2N, N1 बरोबर 2N. तिकडं जे आलतं ते N1 बरोबर 3N आलतं. N1 बरोबर काय आलतं, 3N आलतं. इथे काय आलं, N1 बरोबर 2N आलंय. क्लिअर आहे का बघा. सो N म्हणजे हे कम्प्लीट आहे ना, कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे ना N. मग हीच व्हॅल्यू आपण इथं टाकलो आणि याला लिहिताना काय काय लिहिलं सांगा दादा पटापट. याला काय म्हणायचं, सेकंड हार्मोनिक. सेकंड हे 2N आहे म्हणून 2 आहे म्हणून काय म्हणलं, सेकंड हार्मोनिक. और काय म्हणायचं, फर्स्ट ओव्हरटोन, ओव्हरटोन, फर्स्ट ओव्हरटोन. क्लिअर आहे का. हा, पुढे जर गेलो आपण, पुढं बाबांनो, हे किती वापरले बघा, ए किती वापरलेत आपण, 1 2 3 4. किती अँटीनोड आहेत, 4 नोड. किती आहेत, एक न कमी पाहिजे, 1 2 3, 3 नोड आहेत. लेंथ किती येईल बघा, इथं बघा, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा 2 अपॉन 2. म्हणजे लॅम्बडा 2 बरोबर किती येणार, 2L अपॉन 3. किती येणार, 2L अपॉन 3. परत आपण तेच लिहायचं, काय, N2 फ्रिक्वेन्सी ऑफ, कुणाचा आहे, थर्ड मोड. चलो, लॅम्बडा 2 काय आहे, वेवलेंथ ऑफ, कुणाचं, थर्ड मोड, वेवलेंथ ऑफ थर्ड मोड. ओके, सो देन हा, V बरोबर N2 लॅम्बडा 2, V बरोबर N2 लॅम्बडा 2. सो या ठिकाणी परत आपल्याला N2 बरोबर V अपॉन लॅम्बडा 2. कालचं डेरिव्हेशन आणि आजचं बघा पॅटर्न सगळं सेम आहे, फक्त लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू वेगळी येतं.
ओके, आणि डायग्राम डिफरंट आहे, एवढंच डिफरंट आहे, बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सेम आहेत, काही चेंजेस नाहीयेत. सो N2 बरोबर V अपॉन लॅम्बडा 2 किती आहे बघा, 2L अपॉन 3, 2L अपॉन 3, 3 वर गेलं. N2 बरोबर 3V अपॉन 2L, म्हणजे L ची व्हॅल्यू टाकूयात आपण. N2 इक्वल टू 3V अपॉन 2L प्लस 2E, L प्लस 2E. हे काय झालं आपल्याला, हे याला काय म्हणायचं आपण, याला काय म्हणायचं आपण, N3 म्हणजे काय येणार बघा इथं, N2 बरोबर 3N, हे म्हणजे काय N आहे आपल्याला, त्याच्यामुळे N2 बरोबर 3N. बोला बोला, याला काय म्हणायचं मग आपण, यस, थर्ड हार्मोनिक अँड काय सांगता येईल आपल्याला, सेकंड ओव्हरटोन. काल एक इन जनरल इक्वेशन बनवलं होतं. कुठलं बनवलं होतं, NP बरोबर 2P प्लस 1 इंटू N. आज पण एक इन जनरल इक्वेशन बनावं लागेल इथं लास्टला, कारण सगळ्यांची हे उत्तर आली पाहिजे, म्हणून एक लक्षात ठेवा, NP बरोबर P प्लस 1 इंटू N. काय वापरायचं, NP बरोबर P प्लस 1 इंटू N. फर्स्ट ओव्हरटोन साठी म्हणजे P ची व्हॅल्यू 1 ठेवू, P म्हणजे ओव्हरटोन, P ची व्हॅल्यू 1 ठेवू. P ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर इथं बघा, N1 बरोबर 1 प्लस 1 2N, N1 बरोबर 2N, N1 बरोबर 2N. 2 व्हॅल्यू टाकू, इथं 2 टाकलं, 2 प्लस 1 3, N2 बरोबर 3N, N2 बरोबर 3N. हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन कशासाठी, सीईटीचे किंवा थेरीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. हे काय झालं, फर्स्ट मोड, हे झालं सेकंड मोड. फर्स्ट मोडला काय काय म्हणलं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, लोएस्ट फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हार्मोनिक. सेकंड मोडला काय काय म्हणलं आपण, सेकंड मोड फर्स्ट ओव्हरटोन, त्याच्यानंतर त्याला सेकंड हार्मोनिक, फर्स्ट ओव्हरटोन. इथं काय म्हणलं, थर्ड मोडला आपण काय म्हणलं, थर्ड हार्मोनिक, सेकंड ओव्हरटोन. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एंड करेक्शन काढायचं आहे. काल काय घेतलं होतं बघा, इथं V बरोबर 4NL घेतलं होतं. इथे काय आहे हे बघा, हे 2 पलीकडे पाठवलं तर काय येणार आहे, 2NL, हे 1 परत 2N2 L2. ओके, सो मग आपण या दोघांना कंपेअर करू, या दोघांना 2N1 L1 बरोबर 2N2 L2 2 डिस्काउंट. सो रिमेनिंग पार्ट आता इथं काय बघा, सो N1 बरोबर L1 ची व्हॅल्यू काय बघा, L1 ची व्हॅल्यू L प्लस 2E, म्हणून मग इथं लिहिताना मी काय लिहिणार आहे, L1 प्लस 2E बरोबर N2 L2 प्लस 2E. म्हणून मला काय काढायचं आहे, एंड करेक्शन, म्हणजे E ची व्हॅल्यू काढायची. कुणाची व्हॅल्यू काढायची, E ची व्हॅल्यू काढायची. सो या ठिकाणी आपण N1 L1 याला मल्टिप्लाय करून घेऊ, परत हे याला मल्टिप्लाय करू, प्लस 2N1E बरोबर N2 L2 प्लस 2N2E. सो देयरफॉर E वाले पलीकडे इकडे आणलं, याला पलीकडे नेलं, सो 2N1E मायनस 2N2E बरोबर N2 L2 मायनस N1 L1. ओके, सो देन देयरफॉर 2E कॉमन काढलं, N1 मायनस N2, इथं N2 L2 मायनस N1 L1. म्हणून इथं E ची व्हॅल्यू E इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 अपॉन हे 2 साईड उचलायचं, 2N1 मायनस N2. कालच्या आणि आजच्या एंड करेक्शन मध्ये काय फरक आहे बघा, चेक करा. कालचा फॉर्म्युला बघा आणि आजचा फॉर्म्युला बघा. व्हॉट इज द चेंज इन बिटवीन द टू फॉर्म्युलेस, जस्ट इथं 2 एक्स्ट्रा आलेला आहे. ओके, इथं 2 कमी आलाय, इथं 2 एक्स्ट्रा आलाय, एवढंच फरक आहे. यापैकी परत एकदा सांगतो, HSC बोर्डाचं फार प्रेम आहे, तर HSC बोर्ड 2025 याच्यावरचे सिमिलर टाइपचे क्वेश्चन्स, म्हणजे हाच क्वेश्चन असं म्हणतोय की 2, 3, 4 क्वेश्चन्स याच्यामध्ये IMP चे क्वेश्चन्स आहेत, तिथं मी देतोय. याच्यावरचे बोर्डाला प्रॉब्लेम्स म्हणा, सीईटीला सुद्धा हमखास याच्यावरचे प्रॉब्लेम्स असतात. ओके, लिहून घ्या.